आई-बाबांना वृद्धापकाळात सोडू नका. एक हृदयस्पर्शी भावनिक कथा. एक छोटंसं मूल जेव्हा या जगात येतं, तेव्हा त्याला काहीच कळत नसतं. ना त्याला बोलता येतं, ना चालता येतं, ना स्वतःच्या भुकेची काळजी घेता येते. पण त्या छोट्याशा जीवासाठी त्याची आई रात्रंदिवस जागी असते आणि वडील स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून त्याचं भविष्य घडवण्यासाठी धडपडत असतात. मुलगा रडला की आई धावत येते. मुलाला भूक लागली की आई स्वतःची भूक विसरते. मुलाला शाळेत जायचं असतं तेव्हा वडील स्वतःच्या गरजा कमी करून त्याच्या शिक्षणासाठी पैसे जमवतात. मुलगा आजारी पडला की आईची रात्र झोपेत जात नाही. वडील थकलेले असले तरी मुलाच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं की त्यांचा सगळा थकवा दूर होतो. पण काळ बदलतो. तेच मूल मोठं होतं. त्याच्या आयुष्यात नोकरी येते, पैसा येतो, मित्र येतात, संसार येतो. आणि कधी-कधी याच धावपळीत त्याला आपले आई-वडील मात्र मागे राहिलेले दिसतात. ही कथा आहे अशाच एका मुलाची. त्याचं नाव होतं अमोल. अमोल एका गरीब कुटुंबात जन्माला आला होता. त्याचे वडील गणपत एका छोट्याशा गावात शेतमजुरी करत होते. आई लक्ष्मी घर सांभाळत होती. घर फार मोठं नव्हतं. मातीची भिंत, पत्र्याचं छप्पर आणि घरासमोर छोटंसं अंगण. पण त्या घरात पैसा कमी असला तरी प्रेम मात्र भरपूर होतं. अमोल लहान असताना त्याची आई त्याला मांडीवर घेऊन म्हणायची, "बाळा, आमच्याकडे पैसा नाही रे, पण तू शिक, तू मोठा हो, तुझं आयुष्य आमच्यासारखं कष्टाचं जाऊ नये." अमोल आईच्या कुशीत डोकं ठेवून म्हणायचा, "आई, मी मोठा झाल्यावर तुला मोठं घर घेऊन देईन." आई हसायची, "मला मोठं घर नको रे बाळा, तू माझ्याजवळ राहिलास तरी माझ्यासाठी तेच मोठं घर आहे." अमोलला तेव्हा त्या शब्दांचा अर्थ समजत नव्हता. तो फक्त आईच्या चेहऱ्याकडे पाहून हसायचा. अमोलच्या शिक्षणासाठी गणपत खूप कष्ट करायचे. पावसाळ्यात शेतात चिखल असो किंवा उन्हाळ्यात अंगावर आग ओतणारा सूर्य असो, ते रोज कामावर जायचे. कधी काम मिळायचं, कधी मिळायचं नाही. पण अमोलच्या शाळेची फी थांबली नाही. एकदा अमोलला शाळेत नवीन बूट लागले. त्याने वडिलांकडे पैसे मागितले. गणपतच्या खिशात फक्त ₹100 होते. घरात धान्य आणायचं होतं, औषधं घ्यायची होती. पण फुलाच्या चेहऱ्यावरची इच्छा पाहून त्यांनी ते ₹100 अमोलच्या हातावर ठेवले. "जा बाळा, बूट घे." अमोल आनंदाने बाजारात गेला. त्याला नवीन बूट मिळाले. पण त्या दिवशी गणपत घरी मात्र रिकाम्या हाताने परतले. लक्ष्मीने विचारलं, "आज धान्य आणलं नाही?" गणपत हसले. "आज अमोलच्या पायात नवीन बूट आलेत ना, आज माझं पोट भरलं." लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी आलं. काळ पुढे गेला. अमोलने शिक्षण पूर्ण केलं. त्याला शहरात नोकरी मिळाली. गावातून शहरात जाताना आईने त्याच्यासाठी भाकरी बांधून दिल्या. वडिलांनी त्याला बस स्थानकापर्यंत सोडलं. बस सुरू झाली. अमोल खिडकीतून हात हलवत होता. आईच्या डोळ्यांत अश्रू होते. वडील फक्त एवढंच म्हणाले, "बाळा, मोठा हो, पण माणूस राहायला विसरू नकोस." अमोल म्हणाला, "बाबा, मी तुम्हाला कधीच विसरणार नाही." तो शहरात गेला. सुरुवातीला तो रोज आईला फोन करायचा. "आई, जेवलीस का? बाबा, औषध घेतली का?" पण काही महिन्यांनी फोन कमी झाले. नोकरी वाढली, पगार वाढला. अमोलची ओळख मोठ्या लोकांशी झाली. त्याने शहरात घर घेतलं. नंतर त्याचं लग्न झालं. त्याची पत्नी नेहा शिकलेली आणि शहरात वाढलेली होती. लग्नानंतर काही दिवसांनी आईने फोन केला, "बाळा, कधी गावाकडे येणार?" अमोल म्हणाला, "आई, काम खूप आहे. वेळ मिळाला की येतो." आई म्हणाली, "ठीक आहे बाळा, स्वतःची काळजी घे." फोन ठेवला. आई बराच वेळ फोनकडे पाहत राहिली. तिला माहीत होतं, मुलगा बदलत नव्हता, फक्त त्याचं आयुष्य बदलत होतं. काही वर्षांनी गणपत आणि लक्ष्मी दोघेही म्हातारे झाले. गणपतच्या हातात पूर्वीसारखी ताकद राहिली नाही. लक्ष्मीच्या डोळ्यांची नजर कमी झाली. एक दिवस गणपत म्हणाले, "लक्ष्मी, अमोलला फोन कर." लक्ष्मीने फोन केला. "हॅलो बाळा." "हो आई, सांग." "काही नाही रे, फक्त तुझा आवाज ऐकावा वाटला." अमोल थोडा चिडून म्हणाला, "आई, मी कामात आहे, नंतर बोलू का?" "हो बाळा." फोन ठेवला. लक्ष्मीने हळूच डोळे पुसले. गणपत म्हणाले, "काय झालं?" ती हसली. "काही नाही. मुलगा मोठा झाला ना, त्याच्याकडे वेळ कुठून असणार?" एका रात्री गणपत अचानक आजारी पडले. लक्ष्मी घाबरली. तिने अमोलला फोन केला. "बाळा, बाबांची तब्येत खूप खराब आहे. डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे." अमोल म्हणाला, "आई, शेजारच्या काकांना घेऊन जा. मी पैसे पाठवतो." लक्ष्मी काही क्षण शांत राहिली. तिला पैसे नको होते. तिला मुलगा हवा होता. ती म्हणाली, "बाळा, पैसे नकोत. तू फक्त एकदा ये." अमोलकडे उत्तर नव्हतं. तो म्हणाला, "आई, माझी मीटिंग आहे. मी जमेल तसं येतो." फोन ठेवला. गणपतला रुग्णालयात नेण्यात आलं. काही दिवसांनी ते घरी आले, पण त्यांची तब्येत पूर्वीसारखी राहिली नाही. एक दिवस अमोल गावाला आला. तो गाडीने उतरला. आई-वडिलांनी त्याला पाहिलं. लक्ष्मीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. ती म्हणाली,
माझं बाळ आलं. अमोल घरात आला, पण काही वेळात त्याने आजूबाजूला पाहिलं. मातीचं घर, जुन्या वस्तू, छोटं अंगण. त्याला वाटलं इथे आई-बाबांना ठेवणं आता शक्य नाही. त्याने पत्नीशी बोलून निर्णय घेतला. आई-बाबांना शहरात घेऊन जाऊया. लक्ष्मीच्या डोळ्यात आनंद आला. तिला वाटलं माझा मुलगा आम्हाला जवळ घेऊन जाणार. पण शहरात गेल्यावर त्यांना एका छोट्याशा खोलीत ठेवण्यात आलं. अमोल म्हणाला, आई, ही तुमची खोली. इथून बाहेर फार जाऊ नका. आम्ही दोघं ऑफिसला जातो. लक्ष्मीने मान हलवली. ठीक आहे बाळा. काही दिवस गेले. हळूहळू अमोलला आई वडील ओझं वाटू लागले. वडिलांना चालायला वेळ लागायचा. आई वारंवार त्याला हाक मारायची. अमोल, जरा पाणी दे. अमोल, औषध कुठे आहे? बाळा, आज माझं डोकं दुखतंय. आणि अमोल प्रत्येक वेळी चिडायचा. आई, मी लहान मुलगा नाही आता. मला कामं आहेत. एक दिवस गणपतने अमोलला जवळ बोलावलं. बाळा, काय? आमच्यामुळे तुला त्रास होतोय का? अमोल काहीच बोलला नाही. गणपत हसले. जर होतोय तर सांग, आम्ही गावाला जाऊ. आईने वडिलांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण अमोलने फक्त एवढंच म्हटलं, तुम्हाला जिथे राहायचं असेल तिथे राहा. त्या रात्री गणपत आणि लक्ष्मीने एकमेकांकडे पाहिलं. गणपत म्हणाले, आपण परत गावाला जाऊया. लक्ष्मीने विचारलं, पण अमोल? गणपत म्हणाले, मुलगा मोठा झाला आहे. आता त्याला आपली गरज नाही. दुसऱ्या दिवशी ते दोघे गावाकडे निघाले. अमोल ऑफिसला गेला होता. आईने त्याच्यासाठी एक चिठ्ठी ठेवली. त्यात लिहिलं होतं, बाळा, तुझ्यावर आमचा राग नाही. तू सुखी राहा. आम्ही तुला लहानपणी कधीच ओझं समजलो नाही. म्हणूनच तुझ्याकडूनही तसंच काही मागितलं नाही. फक्त एवढीच इच्छा होती की म्हातारपणी तुझ्याजवळ बसून 2 शब्द बोलता यावेत. पण कदाचित तुझं आयुष्य खूप मोठं झालं आणि आमच्यासाठी जागा कमी पडली. काळजी घे बाळा. संध्याकाळी अमोल घरी आला. घर शांत होतं. त्याने आईला हाक मारली. आई, उत्तर आलं नाही. बाबा, उत्तर आलं नाही. त्याची नजर टेबलवर पडली. चिठ्ठी दिसली. त्याने ती वाचली. पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्याने स्वतःला समजावलं, काही दिवसांनी परत येतील. पण दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले. आई-वडील परत आले नाहीत. एक दिवस अमोल जुन्या वस्तू आवरत होता. त्याला एका पेटीत त्याचे बालपणीचे बूट सापडले. तेच बूट ज्यांच्यासाठी त्याच्या वडिलांनी त्या दिवशी घरचं धान्य आणलं नव्हतं. त्याने ते बूट हातात घेतले आणि अचानक त्याला वडिलांचा आवाज आठवला. जा बाळा, बूट घे. अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला आईचा आवाज आठवला. बाळा, तू मोठा झाल्यावर मला मोठं घर घेऊन दे. आणि त्याला आठवलं, आईने कधी मोठं घर मागितलंच नव्हतं. तिला फक्त मुलगा जवळ हवा होता. अमोलने लगेच गाडी काढली. तो गावाकडे निघाला. गावात पोहोचल्यावर त्याने जुनं घर पाहिलं. घर बंद होतं. शेजाऱ्यांकडे चौकशी केली. एक वृद्ध शेजारी म्हणाले, तुझे आई-बाबा गावात नाहीत. मग कुठे आहेत? तुझ्या वडिलांची तब्येत बिघडली होती. त्यांना शहरातील एका वृद्धाश्रमात ठेवण्यात आलं. अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. वृद्धाश्रम? तो लगेच तिथे गेला. वृद्धाश्रमाच्या एका कोपऱ्यात गणपत खुर्चीवर बसले होते. त्यांचे केस पूर्ण पांढरे झाले होते. लक्ष्मी खिडकीजवळ बसून बाहेर पाहत होती. अमोलने दरवाजातून आवाज दिला. आई! लक्ष्मीने वळून पाहिलं. काही क्षण ती त्याच्याकडे पाहत राहिली. मग तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, अमोल? अमोल धावत जाऊन तिच्या पायावर पडला. आई, मला माफ कर. लक्ष्मीने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. उठ बाळा. अमोल रडत म्हणाला, आई, मी खूप मोठी चूक केली. गणपत शांतपणे म्हणाले, चूक प्रत्येकाकडून होते बाळा. अमोल म्हणाला, बाबा, तुम्ही मला माफ करू नका. मी तुमच्यासाठी काहीच केलं नाही. गणपतच्या डोळ्यात पाणी आलं. तू लहान होतास तेव्हा आम्ही तुला हात धरून चालायला शिकवलं. आज तू मोठा झालास म्हणून आमचा हात सोडला, पण आम्ही तुझ्यावरचा हात कधीच काढला नाही. अमोलला स्वतःचा चेहरा आरशात पाहवत नव्हता. तो म्हणाला, बाबा, माझ्यासोबत घरी चला. गणपत म्हणाले, खरंच? हो बाबा, आम्ही पुन्हा तुला ओझं वाटणार नाही ना? हा प्रश्न ऐकून अमोल अक्षरशः कोसळला. बाबा, तुम्ही माझं ओझं नाही, तुम्ही माझं आयुष्य आहात. तो आई-वडिलांना घेऊन घरी आला. त्या दिवसापासून अमोलचं आयुष्य बदललं. त्याला समजलं होतं, आई-वडिलांना पैशांची गरज नसते. त्यांना आपल्या मुलाचा वेळ हवा असतो. त्यांना महागड्या भेटवस्तू नको असतात. त्यांना मुलाने जवळ बसून विचारावं एवढंच पुरेसं असतं. आई, तू जेवलीस का? बाबा, औषध घेतली का? आज तुमचा दिवस कसा गेला? काही महिन्यांनी गणपतची तब्येत आणखी खालावली. एक रात्री अमोल त्यांच्याजवळ बसला होता. गणपतने त्याचा हात हातात घेतला. बाळा, हो बाबा, आता मला फार काही नको. असं का बोलता बाबा? फक्त एक वचन दे. काय? तुझ्या आईला कधीच एकटं सोडू नकोस. अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वचन देतो बाबा. गणपत हसले.
आता मला समाधान आहे. त्या रात्री गणपतने डोळे मिटले. अमोलने त्यांच्या हातावर डोकं ठेवलं. बाबा, पण उत्तर आलं नाही. अमोलचा आधार निघून गेला होता. तो जोरजोराने रडू लागला. आईने त्याला जवळ घेतलं. रडू नको बाळा, तुझ्या बाबांना आता समाधान मिळालं आहे. काही दिवसांनी अमोलने वडिलांची जुनी पेटी उघडली. त्यात एक वही होती. त्यात गणपतने वर्षानुवर्षे लिहिलेलं होतं. पहिल्या पानावर लिहिलं होतं, माझ्या अमोलसाठी. एका पानावर लिहिलं होतं, आज अमोलला नवीन बूट घेतले. घरात धान्य कमी आहे, पण मुलाच्या चेहऱ्यावर आनंद पाहून मन भरून आलं. दुसऱ्या पानावर, आज अमोल शहरात नोकरीसाठी गेला. घर रिकामं झालं, पण मन अभिमानाने भरलं. आणखी एका पानावर, आज अमोलला फोन केला. तो कामात होता. त्याच्याकडे वेळ नव्हता. काही हरकत नाही. माझ्या मुलाने मोठं व्हावं हीच इच्छा होती. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, जर कधी माझा मुलगा मला विसरला, तरी मी त्याला विसरणार नाही. कारण आई-वडिलांचं प्रेम मुलाच्या वागण्यावर अवलंबून नसतं. हे वाचून अमोलच्या हातातून वही खाली पडली. तो रडत म्हणाला, बाबा, मी तुमचं प्रेम समजून घेण्यासाठी इतका उशीर का केला? आई त्याच्या जवळ आली. बाळा, उशीर झाला, पण तू परत आलास, एवढंच पुरेसं आहे. त्या दिवसापासून अमोलने एक नियम केला. तो रोज आपल्या आईजवळ बसायचा. आईशी बोलायचा, तिच्या हातचं जेवण खायचा, तिला फिरायला घेऊन जायचा आणि आईच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणण्याचा प्रयत्न करायचा. एक दिवस आई म्हणाली, बाळा, तू मला मोठं घर घेऊन दिलंस. अमोल हसला. आई, कुठे आहे मोठं घर? आईने त्याचा हात हातात घेतला. जिथे मुलगा आपल्या आईला जवळ ठेवतो, ते घरच सगळ्यात मोठं असतं. अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. मित्रांनो, ही कथा फक्त अमोलची नाही, ही कथा कदाचित आपल्या आजूबाजूच्या अनेक घरांची आहे. लहानपणी आपल्याला आई-बाबांची गरज असते. आपण पडतो तेव्हा आई धावत येते. आपण आजारी पडतो तेव्हा आई रात्रभर जागते. आपल्याला शाळेत जायचं असतं तेव्हा बाबा पैसे जमवतात. आपण मोठे झाल्यावर आपल्याला वाटतं, माझ्याकडे वेळ नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आई-बाबांकडेही एक दिवस वेळ उरणार नाही. आज ते तुमची वाट पाहत आहेत. आज त्यांना तुमचा आवाज ऐकायचा आहे. आज त्यांना तुमच्यासोबत 2 मिनिटं बसायचं आहे. आज त्यांना तुमच्या हातून एक ग्लास पाणी घ्यायचं आहे. आज त्यांना तुमच्याकडून एवढंच ऐकायचं आहे, आई, मी आहे ना. बाबा, काळजी करू नका. कारण आपण लहान असताना त्यांनी आपल्याला कधीच सोडलं नाही. आपण रडलो तर त्यांनी आपल्याला उचललं. आपण पडलो तर त्यांनी हात दिला. आपण हरलो तर त्यांनी धीर दिला. आपण आजारी पडलो तर त्यांनी देवाकडे आपलं आयुष्य मागितलं. मग आपण मोठे झाल्यावर त्यांना एकटं का सोडायचं? पैसा कमवा, मोठं घर घ्या, मोठी गाडी घ्या, यश मिळवा. पण या सगळ्यात तुमच्या आई-बाबांचा हात सोडू नका. कारण जगात तुम्हाला हजारो लोक भेटतील, पण तुमच्या आईसारखं प्रेम आणि तुमच्या वडिलांसारखा आधार पुन्हा कधीच मिळणार नाही. आणि शेवटी एकच लक्षात ठेवा, ज्या आईने तुमचं बालपण सांभाळलं, तिचं म्हातारपण तुम्ही सांभाळा. ज्या वडिलांनी तुमचं भविष्य घडवलं, त्यांच्या शेवटच्या दिवसानं त्यांचा हात धरून ठेवा. कारण आई-बाबांना वृद्धाश्रमात पाठवण्यापेक्षा आपल्या घरात त्यांच्या पायाजवळ एक छोटीशी जागा देणं जास्त मोठं पुण्य आहे. आज जर तुमचे आई-बाबा तुमच्यासोबत असतील, तर हा व्हिडिओ संपवण्याआधी त्यांना एकदा फोन करा. फक्त एवढंच विचारा, आई, जेवलीस का? बाबा, कसे आहात? कदाचित त्यांना तुमच्याकडून आज यापेक्षा मोठी कोणतीही भेट नको असेल. आणि जर तुमचे आई-बाबा या जगात नसतील, तर त्यांच्या आठवणीत 2 अश्रू ढाळा आणि मनात म्हणा, आई-बाबा, तुम्ही माझ्यासाठी जे केलं, त्याची परतफेड मी कधीच करू शकलो नाही. पण तुमचं प्रेम मी आयुष्यभर जपेन. हीच खरी मुलाची ओळख आहे. हीच खरी माणुसकी आहे. आणि हीच आपल्या आयुष्याची सर्वात मोठी शिकवण आहे.